शहीद दिनाच्या निमित्ताने सांगलीच्या कोल्हापूरमध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। शेती शिवारात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत महामार्गाला विरोध करण्यात आलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका घेत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत बाधित होणाऱ्या शिवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे भगवे झेंडे रोवत मोजणी होऊ देणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्धार केलाय। तसेच मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना विहिरीत ढकलून देऊ किंवा फासावर लटकवू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्षाच्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षभर झाला संघर्ष सुरू आहे। अनेक आंदोलने मोर्चे काढून शासन दरबारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे। शासन शेतकऱ्यांची थट्टा करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग करणारच म्हणून चंग बांधलाय। त्यामुळे आता जे काही आंदोलन करायचं ते वावरातच करायचं असा निर्धार आता शेतकऱ्यांनी केलाय। शनिवारी मध्यरात्रीची वेळ एका शेतात अघोरी पूजा मांडलेली करणी करण्यासाठी लखनौचा भोंदू बाबूजी तंत्रमंत्र म्हणत होता। अचानक सांगली ग्रामीण पोलिसांची पथके धडकली आणि भोंदू बाबाला थेट पोलीस ठाण्यातच आणलं। रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे। मोहम्मद जावेद अमानुल्ला मतिहउल्ला उर्फ बाबूजी असं भोंदू बाबाचं नाव आहे। ग्रामीण पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली। याबाबत बिराप्पा मल्लिकार्जुन पांडेगावकर यांनी फिर्याद दिली आहे। बाबूजी लखनौ या नावाने मोहम्मद मतिहउल्ला डिग्रस परिसरात परिचित आहे। गेल्या कित्येक वर्षापासून त्याचे या परिसरात वावर आहे। या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे फिर्यादी बिराप्पा पांडेगावकर यांनी गत आठवड्यात तक्रार केली होती। पांडेगावकर यांच्यावर कोणीतरी करणी केली आहे ती उतरवण्याची भीती दाखवून भोंदू बाबूजीने अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पांडेगावकर यांना डमी गिराईक बनवून त्या बाबूकडे पाठवलं। त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी 9,000 रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री 12 वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असं सांगितलं। त्याप्रमाणे कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला। काळी बाहुली, लिंबू, पिन, हळदी कुंकू असं बरंच साहित्य मांडून अघोरी पूजा मांडली होती। याबाबत सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगुले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली। चौगुले यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना पूजेच्या ठिकाणी पाठवलं। पोलिसांनी पूजेचं साहित्य जप्त करून बाबूजी लखनौ याला रात्री पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। प्रौढ शिक्षणाऐवजी सर्वांसाठी शिक्षण या नावाने सुरू असलेल्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा जिल्ह्यातील 2076 केंद्रांवर उत्साहात पार पडली आहे। साक्षर होण्याचं अधुरं स्वप्न पूर्ण करून असाक्षरतेचा कलंक पुसण्यासाठी जिल्ह्यातील 16,560 आजी आजोबांनी परीक्षा दिली। आता शालेय शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा ज्येष्ठांच्या परीक्षेसाठी कामाला लागली आहे। मागील शैक्षणिक वर्षात ही परीक्षा 17 मार्च 2024 रोजी घेण्यात आली होती। वर्षातून 2 वेळा म्हणजे सप्टेंबर आणि मार्च या महिन्यात केंद्र शासनाकडून या परीक्षांचं आयोजन करण्यात येते। असाक्षर आणि स्वयंसेवक ऑनलाईन नोंदणी उल्हास ॲपवर वर्षभर नोंदणी सुरूच असते। ज्या शाळेतून असाक्षरांची नोंदणी झाली आहे त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येतं। रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत असाक्षरांनी त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली। जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आणि महानगरपालिकेच्या परीक्षा केंद्रावर 16,560 अबालवृद्धांनी परीक्षा दिली। त्यामध्ये 12,737 स्त्रिया आणि 3,793 पुरुष परीक्षार्थी होते। लेखी परीक्षा 150 गुणांची असून वाचन 50, लेखन 50 आणि संख्याज्ञान 50 अशी गुणविभागणी आहे। प्रत्येक भागात 16.5 किंवा 49.5 गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत। त्यामुळे आता असाक्षर आजी आजोबा, आई बाबा, काका, मामा, काकू आणि मावशी आपल्या पाल्यासोबत आणि स्वयंसेवकांसोबत अभ्यासात गुंग झालेत। वाळवा तालुक्यात सर्वाधिक 3,025 निरक्षरांनी परीक्षा दिली आहे। याशिवाय शिराळात 1,299, कवठेमंकाळ 1,383, कडेगाव 628, मिरज 2,725, खानापूर 1,029, आटपाडी 1,002, जत 2,484, तासगाव 1,158, पलूस 674, महापालिका क्षेत्र 1,153 अशी एकूण 16,560 जणांनी परीक्षा दिली आहे।
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या ताफ्यात मिनी रेस्क्यू QRV वाहनाचा समावेश करण्यात आला। या नवीन वाहनामुळे अग्निशामक दल आणखी सक्षम होणार असून आपत्ती काळात अधिक प्रभावी सेवा देता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाने सांगली महापालिकेला हे वाहन उपलब्ध करून दिले। या वाहनामध्ये विविध आपत्कालीन उपकरणे असून त्याचा उपयोग छोट्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होणार आहे। सदर वाहनात रेस्क्यू इक्विपमेंट, लहान पाण्याची टाकी, कटर आणि स्पेडर, जॅक आणि इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम या सुविधा आहेत। महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी नवीन वाहनाची पाहणी करून पूजन केलं आणि ते अग्निशामक दलाच्या सेवेत रुजू करण्याचा आदेश दिला। यावेळी उपायुक्त विजय यादव, प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते। हे वाहन शहरातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारचा सादर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाकडे आता लक्ष लागलंय। शासनाकडून मुद्रांक शुल्काचा निधी मिळालेला नसल्याने अर्थसंकल्प अंतिम स्वरूप देण्यास विलंब झालाय। कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे अडकल्याने यंदा अंदाजपत्रक घटणार स्पष्ट झाले। जिल्हा परिषदेचे सभागृह नसल्याने गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकांमार्फत अर्थसंकल्प मांडला जातोय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे या 2025 ते 26 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत। मुद्रांक शुल्क हा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे, परंतु हा निधी राज्य सरकारकडून मिळण्यास विलंब झाल्याने अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। परंतु हा निधी एकाच वेळी मिळण्याची शाश्वती नसल्याने अर्थसंकल्पात त्याचा समावेश राहणार नसल्याचं चित्र आहे। अर्थसंकल्पात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना, रस्ते विकास, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे। मुद्रांक शुल्काचा निधी मिळाल्यानंतरच मोठ्या योजनांना गती मिळणार असल्याने या निधीची प्रतीक्षा आहे। गतवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी 50 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता, मात्र शासनाकडून जिल्हा परिषदेचा देय असलेला निधी प्राप्त झाला नसल्याने मिनी मंत्रालयाचे अंदाजपत्रक घटण्याची शक्यता आहे। जत तालुक्यातील कुणी-कोंडूर येथील एका शेतकऱ्याची आंबा बाग आगीमध्ये जळून खाक झाली। या आगीत शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शेतकरी धोंडीराम गणपती खरात यांची सनमडी गावच्या हद्दीत शेतजमीन आहे, तिथे त्यांनी केशर जातीच्या आंब्याची 7 वर्षांपूर्वी लागण केली असून सध्या झाडे आंब्याने बहरली आहेत। ऐन दुष्काळामध्ये हाताच्या फोडाप्रमाणे बाग त्यांनी जपली होती, परंतु शुक्रवारी दुपारच्या सुमारास लगतच्या शेतात अज्ञात व्यक्तीने गवत जाळण्यासाठी आग लावली असता त्या आगीचे लोट खरात यांच्या आंब्याच्या बागेपर्यंत पोहोचून सुमारे 50 झाडे जळून खाक झाली आहेत। यामध्ये खरात यांच्या शेतातील आंब्याची झाडे, ठिबक सिंचन पाईप तसेच शेत तलावातील कागद पूर्णपणे जळालाय। यामध्ये शेतकरी खरात यांनी सांगितलं की अंदाजे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सदर शेतकऱ्यांनी उमदी पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली। अज्ञात व्यक्तीविरुद्ध उमदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस करत आहेत।